बातम्या सविस्तर पाहुयात। मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी चौकशी समिती नेमल्याचा अध्यादेश जारी करण्यात आलाय। अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती गठीत करण्यात आली आहे। या दृष्टीने एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। संबंधित समितीमधील सदस्य आता तपासासाठी पुण्यात दाखल होऊ शकतात। तर मुंढव्यामधील जमीन खरेदी प्रकरणामध्ये आता चौकशी समिती नेमल्याचा अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे। अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे। शरद पवार आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। पार्थ पवार या प्रकरणामध्ये ते भूमिका मांडणार आहेत, याकडे त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष असेल। राज्यभरात पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण तापलेलं आहे। असं असतानाच सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली। त्यातच शरद पवार यांची आज अकोल्यामध्ये पत्रकार परिषद होणार आहे। सकाळी 11:30 वाजता अकोल्यामधील कान्हेरी इथे ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। शरद पवार पार्थ पवार प्रकरणावर नेमकं काय बोलतात, काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागलंय। शरद पवार आज अकोल्यामधील किसान ब्रिगेडच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत।